नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. महाराष्ट्राचे लाडके छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांची घेतली राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलने रोखठोक मुलाखत. महाराष्ट्राचे लाडके छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांची राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलने रोखठोक मुलाखत घेतली आहे. महाराष्ट्रामध्ये छोटा पुढारी म्हणून ज्यांची ओळख आहे असे घनश्याम दरोडे यांनी आपल्या बालपणापासून तर आत्तापर्यंत खूप संघर्ष केला आहे आणि आपलं एक महाराष्ट्रामध्ये अस्तित्व निर्माण केलं आहे. त्यांनी खूप संघर्ष केला आणि यश मिळवलं. सध्या महाराष्ट्रामध्ये एक आयडॉल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. महाराष्ट्रामध्ये सर्व चॅनलच्या मुलाखती घेण्याचं काम सुद्धा छोटा पुढारी उर्फ घनश्याम दरोडे यांनी केलेलं आहे आणि त्यांची आज राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलने रोखठोक मुलाखत घेतली आहे. ती आपण पाहणार आहोत. ती पुढील प्रमाणे. नमस्कार, आपण आज राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडियातर्फे आज आपले महाराष्ट्राचे लाडके छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांच्यासोबत आज आहोत पुण्यामधून. तर ते आपला 1-2 मिनिटं त्यांनी आजपर्यंत जे त्यांचं महाराष्ट्रामध्ये छोटा पुढारी हे नाव जे गाजवलं ते कशा रीतीने गाजवलं आणि आजपर्यंत त्यांचा प्रवास कसा झाला त्याबद्दल ते आपले 1-2 मिनिटं आपल्याशी संवाद साधतील. नमस्कार, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे. जसं गणेश सरांनी सांगितलं, छोटे पुढाऱ्यांनी आपलं महाराष्ट्रभर नाव कसं गाजवलं. नाव गाजवलं आणि म्हणण्यापेक्षा नाव कसं गाजवायचं आणि नाव कसं वाजवायचं हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. त्यापेक्षा एक शेतकरी पुत्र म्हणून आज सर्व रसिक मायबापांनी जे प्रेम दिलंय, अख्ख्या महाराष्ट्रातील जनतेने मला जे बिग बॉसच्या घरात असताना पुन्हा बाहेर आल्याच्या नंतर तुला जे प्रेम दिलं, उचलून धरलं, एवढी अपेक्षा तर मी कधीच केली नव्हती. आणि सगळ्यात महत्वाचं, गणेश सरांसारखे सर्व तुमच्यासारखे सर्व माणसं मायापाठीचे. आणि कुठेतरी एक खंत होती की माझी उंची कमी असल्यामुळं मी जीवनात काही करू शकतो का नाही, पण मात्र मी ते केलेलं आहे. आणि आज तुमच्या समोर मी एक महाराष्ट्राचा छोटा पुढारी म्हणून नव्हे तर एक शेतकरी पुत्र म्हणून जे तुमच्या समोर व्याख्यान करत असतोय. पुन्हा सिनेमे येत असतात. लवकरच आमचा पिक्चर बॉय जाणे म्हणजे वाघाचे पंजे हा सुद्धा सिनेमा रिलीज होत आहे. तर बरेच असं वेगवेगळे कार्यक्रम आणि पुन्हा राजकीय क्षेत्रात बी वाटचाल चालू आहे. सिरियल पण चालू आहे. बरीच कामं चालू आहेत. कोंढवा पुणे प्रतिनिधी गणेश मेहत्रे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.